भावा 500 सुट्टा आहे का? माझं सगळं सुट्ट पैसे इष्टीला गेलो का? अरे माझ्याकडे पण 500 नोट आहे ही बघ. बरं चल दुकानात बघूया. ओ भैया 500 सुट्टा आहे का? नाही देऊ सुट्टे. नाही दे. बरं तिकडं बघ असेल. मावशी 500 सुट्टा आहे का? अरे मावशी दिसते तुला मी? ए बोट्या जरा इज्जत ठेव की त्यांची. तिने एवढा फिटनेस ठेवला आणि काय म्हणतो तुझी मावशी म्हणतो त्यासनी वय बघ त्यांचं. आजी सुट्टा आहे का 500? अरे माकडा आजी दिसते वय तुझ्याच वयाची आहे नव्हता मी. बरोबर सॉरी ताई 500 सुट्टी आहे का? जा माकडा माझ्या जवळ नाही येत. अहो द्या की असं का करताय? एकदा सांगितलेलं कळत नाही का? जा तिकडं. अरे नाही म्हणते आता काय करायचं? सांगतो की आता काय करायचं. अरे हे काय करतोय? अरे काय करतोय हे? त्याचं 5 रुपये घ्या आणि त्यातलं राहिलेले पैसे परत द्या. अरे हे पहिलं हे 5 रुपये दे आणि मग हे 500 घेऊन जा कळलं का? ओ नको मावशी आहेत 5 रुपये सुट्ट देतो. दे मग. जरा 5 रुपये ती द्या 500. अरे ये माकडा थांब तू. थांब तू. आलो थांब. भावा मी सगळी माहिती काढल्या. हेच घर आहे तिचं. तू तोंडाला बांधकी. बरं लवकर चल. आओ मला तुम्ही असं का सोडून गेला? आईच्या गावात ठेव तर मेला का? आईला येतो शेम माझ्याकडे दिसतो ना. होईल का शेम तुझ्याकडे आहे? मामा कसं झालं? महाबळेश्वरला गेलेली ती आणि तरी पडून मेला. एवढा पैसा आहे पण आता काय करायचं? आता 1 कोटी रुपयाचं मी काय करू? आईला माझा डुप्लिकेट कसा दिसतोय बघायचं म्हणून तिथं गेलो पण तिथं जायच तर तो मेला पण जाता तुला एक संधी देऊन गेला. संधी? कसली संधी? भावा त्याची बायको रडताना काय म्हणतो ते ऐकलंस का? 1 कोटी रुपयाचं काय करू? म्हणजे 100% तिच्याकडे 1 कोटी रुपये असणार आहे. असलं तरी माझा काय फायदा त्यात? भावा विचार कर जरा. त्याची बायको त्याच्यावर प्रेम करत्या. तुझी बायको तुला पायताना मारत्या. तुझ्याकडनं कामं करून घेत्या. मग काय माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन आहे? तू तिच्या घरला जा तिचा नवरा बनून. म्हणजे त्याचं सगळं पैसे तुला मिळतील आणि तुझ्यावर प्रेम करणारी तुला बायको पण मिळेल. आईला आयडिया चांगली आहे पण नको. गावलं म्हणजे पडस तर हातील मला नको. अरे कसा गावशील भावा? दरीत पडलो तो झाडाला धरून जिवंत राहिलो म्हण की. बोट्या माझ्याकडे बघून वाटतं का मी दरीत पडलो असेल? अंगाव कुठं खर्चातलं काय तरी बघ मला. ती माझ्यावर सोडतो 2 मिनिटं. म्हणजे काय करतोयस? बोरट्या डोस का बोलल्यास माझं तुझ्यात. बुरट्या पाय खरोखर म्हणायची काय गरज होती का? असं ते बुरट्या गप जा. ऑल द बेस्ट. ओके चालू पैसा रडू नका आता. झालं ते झालं. बायको आओ तुम्ही जिवंत आहे? होय जिवंत आहे. मालक अय्या देवाचं लय उपकार झालं. एवढा खोल दरीत पडून तुम्ही कसं काय वाचलात? देवाची कृपा नारळात पाणी. नारळाचा काय संबंध? मी वरनं डायरेक्ट पडलो ती डायरेक्ट नारळाच्या पाण्यात पडलो. नारळाच्या झाडात पडलो. डापीला धरून राहिलेलं मी जिवंत आणि मला वाचवायला मग हेलिकॉप्टर आलं आणि रेक्सू टीमनं मला वाचवलं. त्यांचं लय उपकार झालं. वय देवाचाच उपकार म्हणायचा आता. पण लय लागलंय तुम्हाला. सांगत होतो बुरट्याला लय मार नको. रेक्सू टीमनं मला हेलिकॉप्टरला बांधून नेतानाही लागलंय. बरं असू दे. मी सगळ्या पाहुण्यांना फोन करून सांगते तुम्ही सुखरूप आहे म्हणून. हा आईला आधी सांग. बर हा कुणाच्या आईला? माझ्या आईला. तुमच्या आई तर कवाच वारल्या. तुझ्या आईला सांग. माझ्या आई तर माझ्या जन्मात. तुझ्या जन्माच्या आधी मारल्या. बरोबर. ह्यांच्या जन्माच्या आधी वारल्या तर मग बाईसाहेब जन्माला कशा आल्या? अरे जन्मानंतर मारल्या. बरोबर. अहो नाही मारलेली. नाही मारली. यांच्या जन्माच्या 2 वर्षानंतर पळून गेली शेजाऱ्यावर. नाला का माझ्या सासूबद्दल काय बोलतोस? खरं बोलतोय त्या. खरं बोलते. चांगलं नाही केलं सासू नाही. अहो तुम्ही जरा विचित्रच वागायला लागलाय. मी पण तीच म्हणणार होतो. ती दरीत पडल्यामुळे डोक्याला मार लागलं मूळ. कालपासून कुठं जाऊन बसलाय माझा नवरा काय माहित. काय ग कशाला बोलायचं एवढ्या गडबडीनं? माझा नवरा. माझा दादा चांगला होता की ग. रक्षाबंधनला त्यानं मला राखी बांधाई बोलवलं की ग.
गिफ्ट म्हणून त्यानं आयफोनच्या बॉक्स मधनं दगड दिला की ग ए माझ्या सोन्या रे. गबासा मेलेलं नाही तिथे. मग काय झालं? अहो कालपासून कुठे गेलेत काय माहित. घरी चाललेले नाहीत, फोन पण बंद आहे त्यांचा. एवढंच वे मग येईल की गेला असेल कुठतरी. ओ भाऊजी इकडे या. काय वहिनी? आमचे हे कुठे आहे तो? मला काय माहित नाही हो. ओ भाऊजी खरं सांगा, शेवटचं तुमच्याकडे जातो म्हणूनच घरातनं बाहेर गेलेत. खरं सांगू? हा. तो मला म्हटला माझी बायको मला लय कामाला होत्या, माझ्यावर सारखी मांडत्या म्हणून घर सोडून जाणार आहे आणि लांब कुठेतरी गेलाय काशीला. काय? अरे देवा, तुझं चांगलं नाही होणार. तुझ्यामुळे माझा भाऊ घर सोडून गेला. आता कुठं असेल, काय करत असेल काय माहिती. अहो चहा पिणार का कॉफी? कॉफी कर की. आत्ता बनवते बसा. आईच्या गावात चगाळी आता माझी अशी काम करणारी सेवा करणारी बायको मिळाली. निवांत बसून खायचा आता वर 1 कोटी रुपये मिळालं. एक काम करतो, वैब्याला फोन करून सांगतो गुड न्यूज. हॅलो भावा विशाल बोलतोय. अरे बोरट्या गेलास की तिकडच मी विसरलास काय मला? नाही भावा, तुला कसं विसरेन मी भावा, तुझ्यामुळे तर सगळं मिळालंय मलाही. भावा 1 कोटी मिळालं काय? अरे नाही अजून मिळालेलं. गोड बोलून बायकोकडं काढ तेवढं पैसे आणि मला पण त्यातलं दे 2-4 लाख रुपये. भावा अरे 2-4 लाख नाही, तुला 10 लाख रुपये देणार भावा. बरं चालतंय, ठेवू का फोन, परत करतो. अहो ही घ्या कॉफी. थँक्यू. अगे डोक्याला लावल्यापासून मला जरा विसरायला लागले. मला जरा मी ATM कोड ठेवलंय सांगतीस का? आणि पासवर्ड पण जरा सांग, काय मला आठवण झालंय. अहो ATM आहे कपाटात आणि पासवर्ड 0029. हा आठवलं 0029. बरोबर बरोबर बरोबर. हॅलो हा आहेत की. बर सांगते. कुणाचा फोन होता? अहो बँकेतून फोन आलेला, तुमचं व्याजाचे पैसे जमा झालेत, घेऊन जावं बोललेत. होय, किती रुपये जमा झाले? 2 लाख रुपये. हाय 2 लाख. अहो काय झालं पांडव? पैसा ही पैसा होगा. काय झालं बाई साहेब? अरे बघा ना काय झालंय. मालक, ओ मालक, काय होतंय? काय नाही काय, ओके. अरे पांडव उद्या यांना बँकेत घेऊन जाऊन पैसे आणत व्याजाचं. चालतंय बाई साहेब. आईच्या गावात नुसतं व्याजाचं 2 लाख रुपये जमलं. अरे त्या श्याम गायकवाडचं काय झालं? त्या व्याजाच काय करायचं आता? अवघा हे पाहिजे कुठं काय माहित कुठल्या तरी जाऊन पडलाय. साहेब या आता तुमच्याच नवऱ्याचा विषय चाललेला इथं. अहो या. हा श्याम गायकवाड जिवंत आहेस तू? हो साहेब, आता ह्यांना तुमच्या ताब्यात दिलंय. आता माझा संबंध संपला. चल पांडू. कुठे निघालेस? ए धरा याला. माझं साहेब, माझं काय नाही, मी नुसतं 2 लाख रुपये व्याज जमा झालेलं ह्याला आलेलो. कसलं व्याज? तूच भरायचा आहेस 2 लाख रुपये व्याज इथं. 1 कोटीचं कर्ज काढताना मज्जा वाटलेली होती तुला. काय कर्ज? आता 1 कोटी रुपयाचं मी काय करू? आईच्या गावात म्हणजे ती 1 कोटीचं कर्ज होतं विशालवर. हो साहेब, मी श्याम नव्हं, मी नुसता कसा दिसतोय? मी विशाल आहे, विशाल. ए पोलिसांनी बोलवा रे. हो साहेब, तो मी नव्हेच तर. काय नव्हे, तूच आहेस देव. नवं मी देव. धरा की काय बघताय? साहेब सोडा मला. हो साहेब, ते बघा साप. कुठं आहे? ए पळाला, धरा त्याला. वाचून बाबा त्या बँकवाल्याच्या तावडीतनं. प्रसंग नको असला परत. दुसऱ्याची बायकून दुसऱ्याचा पैसा ह्याच्या नादाला लागून माणसानं. कुणीतरी खरंच बोललेला आहे, परस्त्री माते समान आणि परधन माती समान. आपल्या आपल्या घराला जातो बाबा आता. गावात बायको कुलूप लावून कुठे गेली घराला? फोन लावून बघतो. फोन बी लागे ना. तायडीला फोन लावून बघतो. हॅलो तायडे, मी बोलतो. या मुडद्या कुठे सापडलेलास? अगं परत तुला सांगतो, ती माझी बायको आल्या का तिकडे? नाही बाबा. कुठे गेली? मग सासऱ्याला फोन लावून बघतो.
हॅलो बोला की जाय बापू. सासरे बुवा मंजू आल्या का तिकडे? नाही हो आलेली. काय भांडण बिंडण झाले काय तुमचं? नाही भांडण नाही झालेलं. बरं चालतं ठेवतो, तुम्हाला परत करतो फोन. आईला कुठे गेली असेल माझी बायको? सगळं त्या वायब्यामुळे झालंय, त्याला सुट्टी नाही आता. वायब्या बायको तुला नाश्त्याला काय बनवू? मी पोहे खाणार आहे. बरं 10 मिनिटात बनवतो. आणि काय खाणार काय? अजून काय नको. आहो तुम्ही किती चांगला आहेसा. माझा आधीचा नवरा विशाल, त्याला काय सुद्धा जेवण बनवता यायचं नाही आणि काम करायला लागतंय म्हणून सारखा रडायचा. त्या विसल्या बेण्याला तुझी अजिबात किंमत कळली नाही म्हणून तुला सोडून गेला. पण मला तुझी किंमत कळली. आधी माझं लगीनच होत नव्हतं, त्यात मला तुझ्यासारखी सुंदर नोकरीवाली आणि पैसे कमविणारी बायको मिळाली. त्यातच मी समाधानी आहे बघ. वायब्या तुझ्या तर आता. अरे भावा तू तर घर सोडून काशीला गेला होतास नव्हता? नालाय का मला काशीला घालू? तू इथे काशी केली शिवी? काशी नाही केली भावा, मंजू केली. तुझ्या तर हा बघा हेच आहे आपल्या बँकेचे 1 कोटी रुपये बुडवली ती. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.